नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. मित्रांनो, आता जेव्हा अद्वैत हा सकाळी सकाळी तयार होतो आणि आरशासमोर उभा राहून तो आता स्वतःला बघत असतो, परंतु त्या आरशाला मात्र आता कलाची टिकली एक चिटकवलेली असते. तेव्हा मात्र अद्वैत आता ती टिकली बोटाला घेतो आणि आता तो स्वतःला म्हणत असतो की ही जी काही हिची अव्यवस्थितपणाबद्दल मी बोलत असतो, तिच्या ह्या अशा घाणेरड्या सवयी आहे तर त्या कधीही बदलणाऱ्या नाहीत. आणि तेवढ्यात कला ही दरवाजातून आता आत येते. तेव्हा मात्र आता कलाच्या कपाळाला काही टिकली नसते, तर ती कला आता अद्वैतला म्हणते की बरं ठीक आहे चांदेकर, अरे राहिली माझ्याकडून कपाळ म्हणजे ती टिकली आरशाला तर काय बिघडतं बरं. बायका ह्या आरशाला टिकली लावतात कारण केस हे सारखे केल्यानंतर त्यांना हाताला येईल लगे ती टिकली पटकन त्यांच्या हातात यावी म्हणून त्या टिकली आरशाला लावतात. तेव्हा आता अद्वैत हे ऐकून म्हणतो की वाव वाव, खरंच काय कारण आहे. तर सगळा गोंधळ घालून ठेवायचा आणि वर मात्र कारणं देत राहायची आणि हे पण खरे, अगं जरा व्यवस्थित राहत जा. तेव्हा मात्र आता कला म्हणते की हो मी तर व्यवस्थितच राहते, अरे पण तुला मी कितीही सांगितले तरी सुद्धा तू ऐकत नसतो. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की नाहीच ऐकणार मी. तेव्हा आता तो इकडे तिकडे बघतो, परंतु कला मात्र तेथे नसते. त्याला सारखे कलाचे भास होतात. तेव्हा तो विचार करतो की खरंच हे सगळं काय आहे, मला असे भास का होत असतील. ती खरे आता येथे घरात नाही तरी सुद्धा कायम ती मला घरामध्ये का दिसते, काय नेमकं मला काय होत असेल, कसलेही भास होत असतील. त्यामुळे आता मात्र मी हे खरेला नाही सोडणार. तेव्हा तो लगेच आता विक्रांतला फोन करतो आणि विक्रांतला म्हणतो की मला आत्ताच्या आत्ता जे काही डिझाईन्स आहे तर त्या डिझाईन्स लगेच पाठवा, कारण जे आपला डिझायनर आहे ना तिला ताबडतोब बोलावून घ्या, कारण मला डिझाईन लगेच ताबडतोब लागतील. मी ऑफिसला येण्या अगोदर मला त्या डिझाईन्स रेडी हव्या. तेव्हा मात्र आता तो लगेच फोन ठेवल्यानंतर आता स्वतःलाच म्हणतो की खरे तू आता बघतच राहा की काय होते ते. आणि अद्वैत मात्र आता फोनवर बोलतच बाहेर येतो की काही फाईल्सवर मी सह्या केलेल्या आहेत आणि त्या पाठवल्या सुद्धा. नैना, राहुल आणि रोहिणी तेथेच बसलेले असतात. नैना लगेच आता अद्वैतला म्हणत असते की अद्वैत तुझ्याकरता मी कॉफी केलेली आहे, तू नाश्ता कर, तोपर्यंत मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते. आणि आता अद्वैतला जो काही गोळ्यांचा डोस आहे तर तो दुसरा डोस कॉफीतून द्यायचा असतो, म्हणून नैनाची आता लगबग सुरू असते. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की नाही नकोय, मला कॉफी नकोय. तेव्हा आता अद्वैत कॉफी नकोय असं म्हटल्यानंतर नैनाचा चेहरा लगेच जळफाट होतो. राहुल आणि रोहिणी लगेच आता एकमेकांकडे बघायला सुरुवात करतात. तेव्हा आता लगेच आबा तेथे चहा घेत असतात. आबा म्हणतात की काय अद्वैत राजे, काय कुठे ऑफिसला मीटिंग आहे की कुठे बाहेर चाललात. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की ऑफिसला चाललो आबा. तेव्हा आता आबा त्याला सुप्रभात सुद्धा म्हणतात. तेवढ्यात आता रजनी सुद्धा येते आणि अद्वैतला गुड मॉर्निंग करते आणि अद्वैतला काही नाश्ता देते आणि राहुलला सुद्धा विचारते की राहुल तुला काही हवं का. तेव्हा आता राहुल म्हणतो की नाही मामी. तेव्हा आता अद्वैत पोहे खाऊन काकीला म्हणतो की काकी खरंच पोहे खूप छान झाले बर का. आणि तेवढ्यात अनामिका येते. तेव्हा आता आबा खुश होऊन अद्वैतला म्हणतात की अद्वैत अरे तू नाश्त्यामध्ये अगोदर तू डाएट करत होता, त्यामुळे काही उपीट का काही तर खात होता, परंतु आता मात्र कलाने चवीमध्ये इतका भारी बदल केलेला आहे, तू सगळं काही तो डाएट वगैरे विसरला आणि सर्व काही अगदी पदार्थ आवडीने खातोस. तेव्हा मात्र आता रजनी खुश हो म्हणते. तर अद्वैत काकीला म्हणतो की काकी मला जरा पन्हा देशील. अरे मी तर तयारीच करून ठेवलेली आहे, मी थांब घेऊन येते असे बोलून आता रजनी घाईने आता किचन मध्ये जाते. तेव्हा आता रजनी ती तयारी करतच असते. तर नैना लगेच म्हणते की रजनी मामी अहो मी सुद्धा तर तुम्हाला काही मदत करू का, काय करू सांगा बरं. तेव्हा मात्र आता रजनी म्हणत असते की काही नको करू, मी सगळी तयारी करून ठेवलेली आहे. तेव्हा आता नैना ऐकायला तयार नसते. नैना म्हणते की अहो काय करू, कांदा चिरू का, फोडणी द्यायची असेल तर फोडणी देते, काहीतरी असं असेलच ना ते मला सांगा, मग सांगा ना मी काय करू. तेव्हा रजनी म्हणते की बरं तू वेलचीची पूड तयार करून दे. तेव्हा आता नैना म्हणते की अच्छा लगेच मी करते ना, लगेच करते, वेलची कुठे आहे सांगा बरं, लगेच मी वेलचीची पूड तुम्हाला तयार करून देते. तेव्हा मात्र आता वेलचीची पूड काढायची म्हटल्यानंतर नैना लगेच तयार होते आणि जे काही आता गोळ्यांची बॉटल आहे त्यातून गोळ्या घेते आणि घाईने ती मिक्सर जवळ येते. ती वेलचीची जी काही भुकटी तिला काढायची असते तर त्यामध्ये त्या गोळ्या काढते आणि एकत्र अशी त्याची भुकटी तयार करते. राहुल आणि रोहिणी मात्र तिच्याकडे अगदी खुशून बघत असतात. तेव्हा आता नैना ती जी काही वाटीत सगळे एकत्र पावडर घेऊन येते आणि रजनीला विचारते की किती घालायची. तेव्हा रजनी म्हणते की फक्त अर्धा चमचा. नैना म्हणते की काय फक्त अर्धा चमचा. तर रजनी म्हणते की हो मी ग्लास घेऊन येते. तोपर्यंत आता नैना लगेच सगळे काही पावडर त्यामध्ये मिक्स करून देते.
देते घाईने ते पण। तेव्हा आता रजनी म्हणते की अगं खरंच खूप छान रंग आलेला दिसतोय आणि आता ती गाळून वगैरे देते तर रजनी घेऊन जात असते। तर नैना म्हणते की थांबा रजनी काकी मी घेऊन जाते। तेव्हा नैना अगदी त्वरेतच ग्लास घेऊन येत असते। तोपर्यंत अनामिका सर्व काही कॉफीचे भांडे वगैरे जे काही प्लेट वगैरे आहे तर ते गोळा करते। आता राहुल आणि रोहिणी अगदी नैनाकडे खुश होऊन बघत असतात। नैना आता खुश होतच अद्वैतच्या हातामध्ये तो ग्लास देते तर अद्वैत एका हातामध्ये मोबाईल असतो आणि तो ग्लास आता हातात धरतो। तेव्हा आता राहुल रोहिणी आणि नैना अगदी अद्वैत कधी हा ग्लास पिऊन घेईल असे त्याला झालेले असते म्हणून ते अगदी खुश होत त्याच्याकडे बघत असतात। तेव्हा अद्वैत फोनमध्ये काहीतरी बघतो आणि ते जे काही पण आहे तर ते पिता पिता राहिलेलं असतं। रोहिणी आणि राहुल यांना की कधी अद्वैत तो ग्लास पिऊन घेईल। तेव्हा आता अद्वैत मोबाईलमध्ये बघता बघता तो ग्लास तोंडाला लावतो आणि सगळं काही पण तो पिऊन घेतो। तेव्हा आता रोहिणी राहुल आणि नैना यांच्या जीवात जीव येतो, त्यांना खूप आनंद होतो। तेव्हा मात्र आता रोहिणी नैनाला काहीतरी खुणावत असते तेव्हा नैनाला अगोदर कळत नाही। तेव्हा मात्र आता लगेच नैना तिकडे यायला निघते परंतु अनामिका किचनमध्ये आता रजनीला म्हणते की खरंच अमेजिंग असं पण होतं, खरंच आई तुमच्या हाताला चव आहे बरं का। तेव्हा नैना तेथे येते तर अनामिका तयारी करायला घेते। तेव्हा मात्र आता लगेच नैना विचारते की काय ग अनामिका सोहम कुठे आहे। तेव्हा अनामिका म्हणते की तो झोपला असेल तर नैना म्हणते की अगं जा त्याला जाऊन उठव। आणि तुला सांगू का अनामिका हे लग्नानंतरचे जे काही छोटे छोटे क्षण असतात ना ते खरंच खूप गोड असतात आणि याच आपल्या छान नंतर असे मेमरीज बनतात आणि जा ना तू त्याला उठव। तेव्हा रजनी सुद्धा म्हणते की हो ना अगं अनामिका जा तू सोहमला उठव। तेव्हा सोहम म्हणजे आता उठलेला नाही हे बघून अनामिका म्हणते की हो हो आलेच। अनामिका खुश होऊन आता लगेच लाजतच सोहमला उठवायला जाते आणि तोपर्यंत नैना तो कॉफीचा कप घेते आणि तो आता त्या बेसिंग भांड्यामध्ये ओतायला जाते परंतु आता रोहिणी तिच्याकडे बघतच असते। परंतु तेवढ्यात आता रजनी लगेच नैनावर ओरडते की नैना अगं तू ही कॉफी बेसिंग मध्ये का ओतते। तेव्हा आता नैना थोडीशी घाबरते आणि म्हणते की रजनी काकी अहो ती कॉफी केव्हाची अद्वैतसाठी केली होती, ती आता गार झाली, त्यामध्ये साखर सुद्धा नाही, त्यामुळे कोण पिणार ती कॉफी, त्यापेक्षा मी ओतून देते, नकोय ती कॉफी म्हणून ती परत ओतून द्यायला लागते। परंतु रजनी म्हणते की अगं अन्न असं वाया घालवायचं नसतं आणि पुन्हा आता रजनी तो नैनाला कप घेऊन तिकडे तिच्याजवळ बोलावते आणि रजनी तिला म्हणते की हे बघ आता ह्या कॉफीमध्ये थोडीशी साखर घाल आणि ती गरम कर, त्यामुळे ही कॉफी आपल्याला सरोज वहिनीला देता येईल आणि बघू इकडे मी तुला ती कॉफी गरम करून देते आणि तू सरोज वहिनीला ती कॉफी दे। तेव्हा आता ही कॉफी सरोज वहिनीला द्यायची म्हणून आता नैनाचा खूपच जळफाट होत असतो कारण ह्या कॉफीमध्ये तिने ऑलरेडी जे काही ती गोळ्यांची पावडर आहे तर ती मिक्स केलेली आहे आणि हे जर आता सरोजने ओळखले तर मात्र आपल्या प्लॅनचे 12 वाजतील म्हणून रोहिणी राहुल आणि नैना यांना आणखीनच टेन्शन येते। तर रजनी आता ती कॉफी गरम करण्यासाठी पातेलं गॅसवर ठेवते। तेव्हा आता नैना मनातून रागराग करत असते की ह्या रजनीला सुद्धा त्या कलाचा अगदी पुळका आहे, ज्यात त्यात अगदी पुढे पुढे हिला करायचं असतं। तेव्हा आता रोहिणी म्हणते की मलाच काहीतरी करावं लागेल। नैना आता ती कॉफी जी काही रजनीने गरम केलेली आहे तर ती आता मगात ओतते आणि ती कॉफी ती सरोजला घेऊन जायला निघलेली असते। तेव्हा आता नैना तो कॉफीचा कप घेऊन जातच असते आणि रोहिणी लगेच उठते। रोहिणी लगेच आता मुद्दाम नैनाच्या समोरून येते आणि नैनाला जोरात धक्का देते तर नैनाच्या हातातील तो कॉफीचा मग आहे तर तो खाली पडतो आणि त्यातील कॉफी सांडून कप सुद्धा फुटला जातो। तेव्हा आता हे सर्व बघून आता रजनी म्हणते की अरे, तेव्हा मात्र आता रोहिणी लगेच मुद्दाम नैनावर ओरडते की मूर्ख मुलगी अगं तुला व्यवस्थित बघून चालता येत नाही का, सांडली ना आता सगळी कॉफी। तेव्हा आता नैना सुद्धा म्हणते की हो ना सॉरी मॉम इन लॉ आणि तेवढ्यात रजनी धावतच येते। रजनी म्हणते की अरे देवा तुला तर भाजलं नाही ना ग काही। तेव्हा आता नैना नाही असं म्हणते। तेव्हा रजनी म्हणते की तू बाजूला हो मी हे सर्व आवरून घ्यायला सांगते। तेव्हा आता नैना हो म्हणते तर रजनी बाजूला जाते तर रोहिणी आणि नैना एकमेकांकडे बघून हसतात। रोहिणी म्हणते की मूर्ख मुलगी आणि हसून लगेच ती आतमध्ये जाते। तेव्हा मात्र आता नैनाच्या जीवात जीव येतो कारण आता सरोजला ती कॉफी देण्यापासून ती आता वाचलेली असते। तोपर्यंत अद्वैत आता ते सगळं काही पाण्याचा ग्लास असतो तर तो रिकामा करतो, सगळं काही पिऊन घेतो। राहुलचं लक्ष आता त्याच्यावरच असते। तेव्हा मात्र आता त्या ग्लासला काही आता औषधाची भुकटी राहिलेली असते। तेव्हा आता राहुल अगदी खुश होऊन मनात म्हणतो आता याच्या डोसचा हा दिवस दुसरा होता, डोस क्रमांक 2 सुद्धा आता याचा पूर्ण झाला म्हणून तो स्वतःशी अगदी खुश होतो। त्यानंतर आता इकडे सोम रूम मध्ये उठलेला असतो आणि तो ब्रश करत असतो। ब्रश करता करता त्याने तेथे टॉवेल आपला तेथे सोफ्यावर ठेवलेला असतो। तेवढ्यात गुपचूप अनामिका येते आणि त्याचा अगदी नकळत तो टॉवेल उचलते आणि त्याच्या पाठीमागे जाऊन उभी राहते। तेव्हा तिला खूप हसू येत असतं, ती आता सोमची गंमत करत
सोहम तो टॉवेल शोधत असतो, परंतु अनामिका मागून येते आणि जोरात त्याला घाबरवतच बॉस करते. तर सोहम खूप घाबरतो आणि म्हणतो की काय तू, आणि ती सोहमला म्हणते की चला लाडके पतिदेव, तुमच्या सकाळच्या आहाराची आणि नाश्त्याची सोय केलेली आहे तुमच्या लाडक्या पतिराणीने. म्हणून ती अगदी सोहमच्या डोक्यामध्ये अगदी जोरजोराने त्याच्या केसला हात लावते. तेव्हा आता सोहम ओरडतो, असं करू नकोस. तेव्हा आता अनामिका म्हणते की बरं चल आवर पटपट, सगळेजण तुला बाहेर विचारतात, लवकर तयार होऊन बाहेर ये. तर सोहम म्हणतो की हो लगेच येतो, 5 मिनिटात येतो. तेव्हा आता अनामिका म्हणते की काय 5 मिनिटात, हे सगळं काही तुझं 5 मिनिटात आवरणार आहे. तर तेव्हा आता सोहम म्हणतो की हो मी टॅलेंटेड आहे. तेव्हा आता अनामिका त्याच्यासमोर हात जोडते, धन्य आहेस तू, असं बोलून ती पुन्हा आता जायला निघते, परंतु पुन्हा थांबते आणि सोहमच्या मागून येते आणि त्याचा पुन्हा टॉवेल घेते. तेव्हा आता लगेच सोहम मागे वळून बघतो, तर अनामिका म्हणते की सॉरी बर का, आणि पुन्हा तो टॉवेल त्याच्या हातात द्यायला लागते आणि तो टॉवेल घेऊन ती पुढे पळत असते. बघते मी 5 मिनिटात तू कसं आवडतो, म्हणून ती त्याची गंमत करत असते. तर सोहम तिच्या मागे धावत असतो. तेव्हा मात्र असं करता करता तो लगेच आता अनामिकाला आपल्या मिठीत ओढतो. तेव्हा दोघे आता एकमेकांकडे बघत असतात आणि एक प्रेमाचा क्षण त्यांच्यामध्ये अगदी तयार होतो. सोहम तिच्याकडे बघत असतो आणि अनामिका त्याच्याकडे बघत असते. तेव्हा आता अनामिकाला हसायला येतं. अनामिका बाजूला होते आणि खूप लाजत ती परत सोहमच्या मिठीत येते आणि म्हणते की खरंच आपल्या दोघांची काय गंमत होत होती. खरंच मला असं म्हणायचं होतं की 5 मिनिटात तू कसं आवडतो, म्हणून मी तुला मुद्दाम उशीर करत होते. म्हणून ती आता इतकी लाजते, खुश असते आणि सोहमसुद्धा आता खरंच खूप असा लाजत असतो आणि तिच्याकडे बघत असतो. तेव्हा अनामिका खुशून म्हणते की सोहम, अशीच जर फिल्मगिरी आपल्यामध्ये सुरू असेल ना, तर आपल्यावर असंच पिक्चर बनत राहील. बघ हा पिक्चर मात्र विनोदी असेल बरं का. तेव्हा सोहम हसत असतो. ब्रश करता करता तो आता अनामिकाला विचारतो, काय काय बोलते. तेव्हा आता अनामिका म्हणते की अरे तू इमॅजिन कर ना, एक मस्त रोमॅन्टिक सीन, हिरो आणि हिरोईन मध्ये एक मोमेंट बेड होतोय आणि हिरोच्या तोंडात तर काय ब्रश. तेव्हा आता सोहम आणि अनामिका खूपच हसतात. तर अनामिका म्हणते की आवरा पतिदेव, लवकर आवरा, आलेच, असे बोलून आता अनामिका खुश होत बाहेर निघून जाते. तर सोहमला सुद्धा खूप आनंद होतो. तो सुद्धा अगदी खुश झालेला असतो. त्याचा चेहरा असतो आणि तो लगेच आता सगळं काही आवरायला घेतो, पटपट तयार होतो. आता लगेच अद्वैतचं सर्व काही तयारी झाल्यानंतर त्यानंतर तो ऑफिसमध्ये येतो. सर्व स्टाफ त्याला गुड मॉर्निंग करतो. आता अद्वैत विक्रांत समोर येतो, तर विक्रांत त्याला गुड मॉर्निंग करतो. तेव्हा आता अद्वैत विक्रांतला विचारतो की काय रे काय झालं, आपली डिझायनर अजून आलेली नाही का. तेव्हा आता विक्रांत म्हणतो की नाही सर. तेव्हा आता अद्वैत लगेच त्याला विचारतो की ती का आली नाही हे विचारण्यासाठी फोन केला होतात का. तेव्हा विक्रांत म्हणतो की नाही सर, कारण आम्हाला असं वाटलं की ते तुमच्या सोबत येतील म्हणून तर मी त्यांना फोन करून नाही विचारलं आणि त्यांना फोन सुद्धा नाही केला. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की तुम्हाला हे सुद्धा कळत नाही की त्या जर माझ्यासोबत येथे येणार असतात तर मी तुम्हाला कशाला फोन करून विचारलं असतं. डिझायनरला लवकर फोन करून माझ्या अगोदर तेथे बोलावून घ्या, म्हणून थोडंसं विचार करून बोलत जा. तेव्हा आता विक्रांत त्यांना सॉरी म्हणतो. तर अद्वैत म्हणतो की सॉरी बोलून टाइमपास करू नका, त्यांना ताबडतोब फोन करा आणि त्या डिझायनरला बोलावून घ्या. तेव्हा आता विक्रांत म्हणतो की यस सर. अद्वैत त्याला आता हसून गुड मॉर्निंग करतो. तेव्हा आता इकडे कलाची तयारी सुरू असते आणि तेवढ्यात चांदेकर ऑफिसमधून तिच्या मोबाईलवर कॉल येतो. ती आता आपला मोबाईल बघत असते. तेव्हा आता कला मनात विचार करते की चांदेकर ऑफिसमधून फोन, म्हणून ती फोन घेणार असते. त्यानंतर आता इकडे आबा बाहेर येतात. डायनिंग टेबलवर त्यांना येऊन बसायचं असतं, परंतु आता त्यांना इतका जोराचा ठसका लागतो. तेवढ्यात अनामिका धावतच जाते आणि आबा करत त्यांना हाताला धरून ती आता तेथे खुर्चीवर बसवते आणि सावकाश आबा असं म्हणत असते. ती आबांना पाणी प्यायला देते. तेव्हा आबा आता खुर्चीवर बसतात. एवढ्यात आता रजनी आणि सरोज तेथे येतात. आता हे सर्व त्या पाहत असतात. तेव्हा आबांच्या जीवाची खूप घालमेल होत असते. तर सरोज आता हसून म्हणते की आबा गुड मॉर्निंग, आणि काय हो आबा तुम्हाला बरं नाही वाटत का असं विचारते. तेव्हा आता लगेच सरोज आता आबांसमोर रजनीला म्हणते की काय ग रजनी, आज तर तुला कॉफी आणण्यासाठी उशीर झाला ग, तू तर नेहमीच्या मगमधून कॉफी आणली सुद्धा नव्हती, वेगळ्याच मगमधून आणली होती. तेव्हा आता अनामिका आणि रजनी सरोजकडे बघत असतात आणि सरोज म्हणते की हे बघ, मी आणि अद्वैत वर्षानुवर्षे गेल्या बरेच दिवसापासून आम्ही त्याच मगमधून कॉफी घेतोय ज्या कायम घेत असतो ते, आणि आज मात्र वेगळ्या मगमधून. तेव्हा आता रजनी म्हणते की हो, कॉफी तर तुम्हाला वेळेवरच आली होती, परंतु नैना जेव्हा कॉफी घेऊन निघाली होती तेव्हा मात्र तिच्या हातातून मग फुटला आणि कॉफी सांडली, त्यामुळे मला कॉफी परत करावी लागली आणि दुसऱ्या मगमधून ती कॉफी तुम्हाला द्यावी लागली. तेव्हा आता लगेच सरोज म्हणते की बरं ठीक आहे. त्यानंतर आता रजनी आबांच्या गोळ्या त्यांच्या हातात देते आणि अनामिकाला पाणी द्यायला सांगते. तेव्हा आता अनामिका आता आबांच्या हाताकडे त्या गोळ्यांकडे बघत असते आणि त्यानंतर ती रजनीला म्हणते, अहो आई, तुम्ही तर आता 2च गोळ्या
आबांच्या हातात दिल्या, कारण काल जेव्हा त्यांच्या हातात तुम्ही 3 गोळ्या दिल्या होत्या तेव्हा मी बघितलं होतं, म्हणून तुम्हाला विचारलं की आता 2 दिल्यात म्हणून. बहुतेक 1 गोळी तुमच्याकडून विसरून राहिली असेल. तेव्हा लगेच आता रजनी म्हणते की हो ना, बरं झालं अगं तू आठवण करून दिली. खरंच माझ्या तर लक्षातच राहत नव्हतं की नक्की खरंच. तेव्हा आता हे ऐकून आबा खुश होतात. ते म्हणतात की अनामिका खरंच अगं तू तर हुशारच आहेस ना. तेव्हा आता लगेच सरोजला तर तेच हवं असतं. सरोज लगेच आबांना म्हणते, आबा बघा ना, अहो या घरातील प्रथा परंपरा, चांदेकरांच्या घरातील जे काही सगळं काही आहे तर ते अनामिका सुद्धा तितक्याच प्रेमाने सांभाळू शकते. तेव्हा आता अनामिका लगेच खुश होते आणि अनामिका खरंच तू एक चांगली मुलगी आहे. आणि हे बघा ना, चांगला स्वभाव असायला गरीब असल्याची गरज नाही ना आबा. श्रीमंत माणसं सुद्धा हे सगळं काही करू शकतात, हे मात्र अनामिकावरून सिद्ध होते. आणि तुम्हाला फक्त त्या कलाचा पुळका असतो, तुम्ही फक्त कलाच हे सर्व काही करू शकते असं तुमच्या मनामध्ये गैरसमज आहे. तर आबांना सरोजचा राग येत असतो. रागाने ते मात्र आता सरोजकडे बघत असतात. सरोजला तोंडावर काही म्हणत नाही, परंतु मनात म्हणतात की हे बघ सरोज, तू जे काही विचार करते ना तो विचार अगदी वेगळा आहे. प्रत्येकाच्या जे काही स्थान असतं तर ते स्थान वेगळं असतं. बदली हे दुसरं स्थान कधी होत नसतं. कसं ह्या समजवायचं अंबाबाई, या घरातील ह्या मोठ्या सुनेला, कर्तबगार सुनेला कसं समजवायचं. तेव्हा आता अद्वैत इकडे ऑफिसमध्ये खरेची वाटच बघत असतो. येऊन दे त्या खरेला एकदाच, मला कायम छळत असते ना, आता छळणं काय असतं हे मी तिला दाखवून देतो. आता विक्रांत आतमध्ये येतो आणि लगेच अद्वैत म्हणतो की हो हो या आतमध्ये. तर विक्रांत आतमध्ये आल्यानंतर आता अद्वैतला म्हणतो की हे बघा सर, ज्या खरे मॅडम आहे तर त्यांना फोन झाला होता, परंतु त्या फोन नाही उचलत. अद्वैत म्हणतो की काय फोन उचलत नाही आणि तू ऑफिसच्या नंबरवरून फोन केला होतात का असे विचारतो. तेव्हा विक्रांत म्हणतो की हो सर, परंतु तो फोन त्या रिसीव्ह नाही करत. तेव्हा आता अद्वैतला टेन्शन येते. अद्वैत लगेच चिडून म्हणतो की नॉनसेन्स कुठली, ही खरे ना प्रचंड महामूर्खपणा करत असते. प्रोफेशनल नियम काय असतात हे तर या बाईला खरंच काही कळत नसतात. म्हणून शेवटी आता अद्वैत स्वतः कलाला फोन करतो. तेव्हा कलाची तयारी सुरूच असते आणि कला आता अद्वैतचा फोन पाहते आणि कला त्या नंबरकडे बघत असते की अरे अगोदर तर ऑफिसच्या मोबाईलवरून फोन केला आणि नंतर स्वतःच्या नंबरवरून फोन करतोय, तर म्हणजे नक्की हा मला ऑफिसमध्ये काहीतरी काम असेल त्यासाठी बोलवत असेल असा कला आता विचार करते. आणि तेवढ्याच संगीता धावतच येते. संगीता म्हणते की कला, अगं कला हे काय नवीन काम काढले तू, अगं तुला ऑफिसला जायचं आहे, तू ऑफिसला निघालीस ना. तेव्हा आता कला खाली मान घालते आणि म्हणते की आई मी ऑफिसला नाही जाणार आज. तेव्हा आता संगीता म्हणते की कला बास कर, हा जो आडमुठेपणा तू सुरू केलेला आहे तो बास कर. जे काही काम काढलेलं आहे ते काम कर, वाटलंच तर 1 दिवस आराम कर, परंतु उद्या गप गुमान ऑफिसला गेली पाहिजे, मी तुला आत्ताच सांगून ठेवते. त्यानंतर आता इकडे खरेने फोन उचलला नाही म्हणून अद्वैतला खूप टेन्शन येते. तो खूप चिडतो आणि खरे स्वतःला काय समजत असेल असे तो आता विक्रांतच्या तोंडावर म्हणत असतो. आणि तो डोक्याला हात लावून विक्रांतला विचारतो की मला एक गोष्ट सांगा की तुम्ही किती वेळेस तिला फोन केला होता. तेव्हा आता विक्रांत म्हणतो की एकदा केला होता. तर अद्वैत म्हणतो की एकदा केला होता, मग तो फोन उचलला नाही. लगेच झाले का, संपले का, 2दा फोन तुम्हाला करता आला नाही का, ही तुमची कोणती काम करण्याची पद्धत आहे. म्हणून आता अद्वैत विक्रांतवर सुद्धा खूप रागवतो. अहो ती एकदा फोन उचलत नाही तर 3-4 वेळेस करा, 5-6 वेळेस करा, पण फोन करा. जोपर्यंत त्या फोन उचलत नाही तोपर्यंत त्यांना फोन करत राहा. तेव्हा आता विक्रांत म्हणतो सर, पण त्यांना एकदा जरी फोन केला तरी त्या रिसीव्ह करत असतात, नाहीतर जरी त्यांनी उचलला नाही तर त्यानंतर त्या कॉलबॅक करतात, परंतु त्या असं कधी करत नाही. आजपर्यंत असे कधीच झाले नाही की कलाम मॅडमने फोन अटेंड केला नाही म्हणून. तेव्हा आता अद्वैत चिडून विक्रांतला म्हणतो की एवढी अक्कल मला नसेल का, आणि हे बघा नेहमी जरी घडत नसेल ना, परंतु आता मात्र घडते ना, मग आता हे घडते ना, मग लगेच फोन करा. आणि परत विक्रांत जेव्हा फोन करायला घेतो तेव्हा परत अद्वैत म्हणतो की राहून द्या आता मीच परत फोन करतो. म्हणून अद्वैत स्वतः परत कलाला फोन करतो. ही कोणती काम करण्याची पद्धत झाली, म्हणून तो कलाच्या मोबाईलवर परत फोन करतो आणि लगेच आता ती एक चिठ्ठी फोन उचलत नाही म्हणून लिहितो आणि ताबडतोब ऑफिसला ये, त्यामध्ये आणखीन काहीतरी बऱ्याचशा गोष्टी लिहितो आणि विक्रांतला म्हणतो की ही चिठ्ठी ताबडतोब तुम्ही खरेच्या घरी देऊन या, तिकडे ती खरी असेल आणि तिकडे ते खरेला ही चिठ्ठी ताबडतोब द्या. तेव्हा मात्र आता लगेच विक्रांत म्हणतो की अहो ठीक आहे, परंतु ज्या कामासाठी तुम्ही खरे मॅडमला इकडे बोलवतात तर त्या कामाची शेवटची तारीख जुलैमध्ये आहे, ते काम पूर्ण करून देण्याची, मग तुम्ही इतकी घाई का करतात. आता अद्वैतला
बघितला तर सारखे कलाचे भास होत असतात, म्हणून कला कधी ऑफिसला येईल यासाठी त्याची घालमेल सुरू असते. परंतु आता विक्रांत जे काही म्हणतो की इतक्या उशिरा असलेलं काम तुम्ही इतक्या लवकर करण्यासाठी कला मॅडमला बोलवण्याची का घाई करतात बरं. अद्वैत लगेच आता विक्रांतवरच चिडतो आणि म्हणतो की हे तुम्ही मला शिकवणार का? बिझनेस कसा चालवायचा, कुठलं काम कसं करायचं हे तुम्ही मला शिकवणार का? तुम्ही माझे बॉस आहात का? तेव्हा आता एक काम करा, तुम्ही येथे बसा आणि मी तुम्ही जे काम सांगितलं मी तुम्हाला ते काम मी करतो. तेव्हा आता परत तो आता अद्वैत विक्रांतवर खूप रागवतो. विक्रांतला म्हणतो की मी तुम्हाला कोणतं काम सांगितलेलं आहे की चिठ्ठी ताबडतोब तिकडे खऱ्यांच्या घरी जायला हवी आणि तुम्ही येथेच बसून माझ्याशी उलट उत्तरं देतात का? अगदी कमीत कमी वेळात ती चिठ्ठी तिकडे पोहोचवा. तेव्हा आता विक्रांत सॉरी सर असं बोलून ती चिठ्ठी आता कलाकडे द्यायला निघून जातो. तेव्हा आता अद्वैत विचारत पडतो आणि कधी मात्र कला ऑफिसला येईन याची तो वाटच बघून असतो. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये विक्रांत मात्र आता ती चिठ्ठी घेऊन कलाच्या घरी येतो आणि कलाला सांगतो की मला अद्वैत सरांनी इकडे पाठवलेलं आहे आणि ही चिठ्ठी तुम्हाला देण्यासाठी दिलेली आहे, तर ती चिठ्ठी तुम्हाला देण्यासाठी सांगितली असं म्हणून विक्रांत लगेच कलाच्या हातामध्ये ती चिठ्ठी देतो आणि ही चिठ्ठी वाचा, यावर तुमचं काय उत्तर असेल तर ते उत्तर लगेच मला दुसऱ्या चिठ्ठीमध्ये लिहून द्या आणि ती चिठ्ठी मला परत अद्वैत सरांना ऑफिसमध्ये द्यायची आहे. तेव्हा कला मात्र त्या चिठ्ठीवर आता अद्वैतचं जो काही आता उत्तर आहे तर ते उत्तर लिहिते आणि ती चिठ्ठी परत विक्रांतला म्हणते की बरं विक्रांत ही चिठ्ठी घे आणि तुझ्या ऑफिसमध्ये जाऊन तू तुझ्या सरांना दे. तेव्हा मात्र आता कला ठरवते की तू कितीही ठरव की ऑफिसमधून काही जरी तुम्हाला अगदी पाठवलं, जोपर्यंत तुम्हाला मानाने घ्यायला येत नाही तोपर्यंत मात्र मी नाही येऊ शकत. ऑफिसमध्ये असो किंवा घरात असो, शेवटी जेव्हा तू मला न्यायला येशील आणि मानाने बोलवशील स्वतः तुझ्या मनाने, तेव्हाच मात्र मी ऑफिसमध्ये सुद्धा येईल आणि तुझ्या घरामध्ये सुद्धा परत येईल. आता कलाने सुद्धा अगदी ठाम निर्णय घेतलेला असतो आणि अद्वैत मात्र आता कला केव्हा ऑफिसला येते याची वाट बघत असतो. तेव्हा मित्रांनो आता पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.